साहित्याला समाजाचं प्रतिबिंब म्हटलं जातं. त्यामुळे कोणत्याही काळाचा जर अभ्यास करायचा असेल तर त्या काळात निर्माण झालेल्या साहित्याचा सर्वात आधी अभ्यास करावा लागतो. आपल्या देशातही स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाज मनाची काय अवस्था होती हे त्या काळात लिहिल्या गेलेल्या काव्य, कादंबरी, नाटकं आणि इतर सर्व साहित्य प्रकारांवरून लक्षात येतं. या साहित्याने केवळ स्वातंत्र्य लढ्याचं शब्दचित्र रेखाटण्याचं काम केलं नाही, तर त्या शब्दांच्या माध्यमातून वाचकांच्या मनात राष्ट्रभक्ती आणि गुलामगिरी विरोधात चीड निर्माण केली आणि वेळप्रसंगी ब्रिटिश सत्ताधीशांवर शाब्दिक आसूडही उगारले. स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या साहित्यिक आणि साहित्य कृतींविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी दीपाली कानिसे, कॅमेरावर आहेत नितेश काळे. स्वातंत्र्य काळातील काव्याचा विचार करताना एक नाव सर्वात आधी घ्यावं लागतं आणि ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांनी त्या काळात लिहिलेल्या रचना आजही आपण वाचल्या तर स्वातंत्र्य प्राप्तीच्या भावनेने त्यांचं साहित्य किती ओतप्रोत भरलेलं होतं हे आपल्या लक्षात येतं. देवभक्तीवर आधारित काव्य ज्या तन्मयतेने लिहिलं जातं त्याच तन्मयतेने सावरकरांनी देशभक्तीवरचं काव्य लिहिलं. त्यांची ने मजसी ने परत मायभूमीला, जयोस्तुते जयोस्तुते ही काही प्रसिद्ध काव्य आपल्याला माहिती आहेत. पण या काव्यांव्यतिरिक्तही सावरकरांनी देशभक्तीवर अनेक काव्य लिहिली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर आपल्या काव्यातून स्वातंत्र्याची बीजं रोवलीच, पण त्यांनी ज्यांना स्वातंत्र्य शाहीर म्हणून गौरवलं होतं त्या गोविंद त्र्यंबक दरेकर म्हणजेच कवी गोविंद यांनीही रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले अशा प्रकारच्या काव्य रचना करून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे याची जाणीव करून दिली. अनेक पोवाड्यांची रचना करून कवी गोविंद यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य मिळवण्याची आग धगधगती ठेवली. बलसागर भारत हो असं म्हणणाऱ्या साने गुरुजींच्याही अनेक कविता स्वातंत्र्य प्राप्तीच्या भावनेने प्रेरित झालेल्या होत्या. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच म्हणजे जेव्हा पूर्ण स्वातंत्र्य मिळवणं हे आमचं ध्येय आहे अशी घोषणा झाली त्यावेळी भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळणार या आनंदात साने गुरुजींनी मंगल मंगल त्रिवार मंगल ही कविता लिहिली होती. त्यांच्या उठवू सारे रान या कवितेत शेतकरी सुद्धा आता हातात तिरंगा घेऊन लढण्यासाठी सज्ज आहेत आणि भारतावर आता वाईट नजर टाकणाऱ्यांविरोधात आम्ही एकजुटीने लढण्यास सज्ज आहोत असा इशारा त्यांनी शत्रूला दिला होता. महाराष्ट्राचे एक लाडके कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग दि माडगुळकरांनीही स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. झडला बेरी झडतो डंका या कवितेतून त्यांनी आता युद्धाला तोंड फुटलं आहे, काहीही झालं तरी मागे वळू नका, आपल्याला विजयाच्या हाका ऐकायच्या आहेत असं आवाहन भारतीयांना केलं होतं. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम या कवितेतून त्यांनी देवभक्ती इतकीच आम्हाला देशभक्ती महत्वाची आहे ही समस्त भारतीयांच्या मनातील भावना अत्यंत समर्पक शब्दात मांडली होती. क्रांती कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या कवितांनीही त्या काळात मोठी क्रांती केली होती. क्रांतीचा जय जयकार या कवितेतून कुसुमाग्रजांनी आपलं सारं आयुष्य स्वातंत्र्यासाठी समर्पित करून हौतात्म्य पत्करणाऱ्या क्रांतिकारांची तरुणांना आठवण करून दिली होती आणि त्यांना क्रांतीत सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. भारत मातेच्या पुत्रांना एल्गारीत करण्यासाठी कुसुमाग्रजांनी हा काठोकाठ भरा ही कविता लिहिली होती. अजिंक्य निर्धार, आगगाडी व जमीन, बलिदान यांसारख्या अनेक कविता लिहून कुसुमाग्रजांनी भारतीयांना क्रांती पर्वात सहभागी होण्याचं आणि ब्रिटिशांना भारतातून हुसकावून लावण्याचं आवाहन केलं होतं. इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेत नाटक हा प्रकार सादर करणं त्या काळात खूप जिकिरीचं काम होतं, कारण बरेचदा ती नाटकं सादर होत असताना समोर ब्रिटिश अधिकारी बसलेले असत आणि त्यांना काही आक्षेपार्ह आढळलं तर नाटककाराला कडक शिक्षा सुनावली जात असे. अशा परिस्थितीतही ब्रिटिशांच्या गुलामगिरी विरोधात लोकांच्या मनात चीड निर्माण करणारी अनेक धाडसी नाटकं त्या काळात लिहिली गेली आणि ती सादरही झाली. या नाटकांमधील वाक्यरचना इतक्या चातुर्याने केली गेलेली होती की ते नाटक पाहणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना ते त्यांच्याच विरोधात लिहिलं गेलंय हे बरेचदा लक्षात सुद्धा येत नसे. शंकर मोरो रानडे यांनी लिहिलेलं अधिकारदान विवेचना, अनंत हरी गद्रे यांचं संगीत स्वराज्य सुंदरी, मामा वरेरकर यांचं सत्तेचे गुलाम, गोपाळ गोविंद सोमन यांचं राजकोपहर आणि बंध विमोचन यांसारख्या अनेक नाटकांचा त्यात समावेश होता. नाट्याचार्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कृष्णाजी प्रभाजी खाडीलकर यांनी अत्याचारी लॉर्ड कर्झनवर लिहिलेलं कीचक वध हे नाटक त्या काळी खूप गाजलं. गोविंदराव टेंबे यांनी संगीत पटवर्धन या नाटकातून ब्रिटिश मालाला विरोध करून खादीचा पुरस्कार केला. अशा अनेक नाटकांनी त्या काळात स्वातंत्र्य चळवळीला बळ दिलं. ब्रिटिशांनी दडपशाही करून नाटककारांना शिक्षा केल्या, अनेक नाटकं बंदही पाडली, पण तरीही नाटककार लिहित होते आणि नाटकं सादर करत होते. सगळ्याच साहित्यिकांनी त्या काळी सशस्त्र क्रांतीत सहभाग घेऊन शस्त्र हातात घेतली नव्हती, पण लेखनी हे एक शस्त्र असतं हे अनेक साहित्यिकांनी त्या काळात दाखवून दिलं. म्हणूनच साहित्य आणि साहित्यिकांचा स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठा सहभाग होता.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला फॉलो करा.